अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट संस्थेने नीती आयोग व एव्हीएम सहकार्यांना दिला पाठिंबा. बुलढाणा जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचे दिले आश्वासन. बुलढाणा अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट आणि असोसिएशन ऑफ व्हॉलेंटरी ॲक्शन एव्हीए हे जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रनचे भागीदार आहेत, जे 416 जिल्ह्यामधील 250 हून अधिक स्वयंसेवी संस्थांचे नेटवर्क आहे. नीती आयोगाने 12 राज्यांमध्ये 73 जिल्ह्यांमधील मुलांच्या शिक्षण सक्षमीकरण आणि संरक्षणासाठी एव्हीए सोबत सहकार्य केले आहे. असुरक्षित आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधीशी जोडले जाईल, तर जोखीमग्रस्त कुटुंबांना सरकारी कल्याणकारी योजनेशी जोडले जाईल. बाल संरक्षण समित्यांना बळकटी देण्यासाठी, अंगणवाडी सेविकांची क्षमता वाढविण्यासाठी आणि समुदायांना एकत्रित करण्यासाठी भागीदारी. अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट बुलढाणा जिल्ह्यात बाल हक्क आणि बाल संरक्षणासाठी काम करते. देशातील बाल संरक्षण परिसंस्थेला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी नीती आयोग आणि असोसिएशन फॉर व्हॉलेंटरी ॲक्शन एव्हीए एकत्र आले आहे, जेणेकरून भारतातील सर्वात असुरक्षित प्रदेशावर मुलांचे संरक्षण, सक्षमीकरण आणि शिक्षित करण्यासाठी सहकार्याने लक्ष केंद्रित केले जाईल आणि उद्दिष्टे घोषित केले जाईल. देशातील 104 तालुक्यातील 15,000 गावे एका वर्षात बालविवाह मुक्त संपूर्ण पाठिंबा देत अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने एकता व्यक्त केली आणि म्हटले की एव्हीए आणि NITI आयोग यांच्यातील सहकार्याने यांना उत्साहाची एक नवीन लाट मिळाली आहे आणि ते बुलढाणा जिल्ह्याला बालमजुरी, बालतस्करी, बालविवाह आणि बालशोषण यासह कोणत्याही प्रकारच्या बाल शोषणातून मुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहेत. स्वाक्षरी केलेल्या हेतुप्रधान SOL द्वारे हे सहकार्य 73 जिल्ह्यांमधील आकांक्षापूर्ण तालुक्यांना लक्ष्य करेल आणि बाल सुरक्षित ग्रामची स्थापना करेल. बालविवाह आणि शोषणमुक्त समुदायांना वाढविण्यासाठी GRCने विकसित केलेले एक प्रमुख मॉडेल हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये सुरू केलेला आकांक्षापूर्ण जिल्हा कार्यक्रम ADPशी सुसंगत आहे. संपूर्ण पाठिंबा देत अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटच्या अध्यक्ष संगीताची गायकवाड म्हणाल्या, आम्ही भारत सरकारच्या बालविवाह मुक्त भारत योजनेनुसार आमचा जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहोत. या व्यतिरिक्त आम्ही जिल्ह्यातील बाल संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी देखील काम करू. एकत्रितपणे आम्ही हे सुनिश्चित करू की आपल्या सर्व मुलांना शिकण्याची, वाढण्याची आणि भरभराटीची संधी मिळेल. 2 वर्षाच्या SOL अंतर्गत भारतातील काही सर्वात वंचित आणि असुरक्षित प्रदेशांमध्ये तरुण मुलींना सक्षम करण्यासाठी शिक्षण परिसंस्था मजबूत करण्यासाठी एक व्यापक धोरण राबविले जाईल. बालविवाह आणि बालतस्करीचे निरीक्षण करण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी सर्व लक्षित गावांमध्ये ग्रामपंचायत पातळीवर चळवळ आणि विवाह नोंदणी स्थापन केली जाईल. असुरक्षित आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधीशी जोडले जाईल, तर धोकादायक व्यक्ती आणि कुटुंबांना विद्यमान सरकारी सामाजिक कल्याणकारी योजनेशी जोडले जाईल. या प्रसंगी बोलताना असोसिएशन फॉर व्हॉलेंटरी ॲक्शनचे कार्यकारी संचालक धनंजय टिंगल म्हणाले, आज आपण आपल्या समाजातील सर्वात असुरक्षित घटकांना सक्षम करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकत आहोत. त्याप्रमाणे आपल्याला प्रचंड अभिमान आणि कृतज्ञता वाटते. एकत्रित प्रयत्नासह आम्ही 2025च्या अखेरीस हे तालुके बालविवाह मुक्त करण्याचे आणि इतरांसाठी एक आदर्श निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. प्रतिष्ठेच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी नीती आयोग, राज्य सरकारे, केंद्रीय मंत्रालय आणि जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरील इतर प्रमुख भागधारकांशी सहयोग करेल. तर जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन्स भागीदार अशा कुटुंबाची ओळख पटवण्यासाठी, जिल्हा प्रशासन आणि सरकारांशी सहकार्य करण्यासाठी आणि इतर गोष्टींसह प्रत्येक मुलाची आणि असुरक्षित कुटुंबाची प्रगती रिअल टाईममध्ये ट्रॅक करण्यासाठी डेटाबेस विकसित करण्यासाठी काम करेल. प्राईम मीडिया 24 न्यूज गोपाल ढगे, नांदुरा, बुलढाणा.